नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 17 सप्टेंबरला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट लागल्याने मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो होतो की 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान जे विद्यार्थी मित्रांनो हे लिस्ट लागणार आहे दुसरे, आणि ते जे विद्यार्थी मित्रांनो लागले, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन सुद्धा झाला दुसऱ्या लिस्टमध्ये, कारण की दुसरी जी लिस्ट आहे हे डाऊन गेलेली आहे मागच्या पहिल्या लिस्टपेक्षा, ठीक आहे। आता तिसरी जी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कधी येणार आहे याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे आणि कट ऑफ किती लागणार आहे आमच्या डिव्हिजनचा। तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, अहमदनगर डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे, अकोला डिव्हिजन, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसील, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसील, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे हा किती जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। सेफ झोन काय असणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा, तर कट ऑफ किती लागणार आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे, ठीक आहे। आणि ज्यांना 60% आहे, 70% आहे, 80% आहे, 90% आहे, ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट लागली ते थोडीशी डाऊन गेलेली आहे पहिल्या लिस्टपेक्षा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचं 1-2 मार्काने जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन हुकलेलं आहे, ठीक आहे। तर त्या विद्यार्थ्यांना चिंता करायची नाही, तुम्हाला घाबरायचं नाही। तुम्हाला जर वाटत असेल की बा आता 2 लिस्टा लागल्या, आता लागणार आहे की नाही लागणार आहे, तर मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलं की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची एकच लिस्ट लागणार नाही, तर जवळपास 6 ते 7 लिस्टा जे या ठिकाणी लागणार आहे। पहिल्या जरी लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये जरी सिलेक्शन झालं नाही, तर तुम्हाला 7व्या लिस्टपर्यंत जे या ठिकाणी इंतजार करावं लागणार आहे। कारण की कसं आहे की पोस्ट ऑफिस जीडीएसच्या जसजशा ज्या विद्यार्थी मित्रांनो लिस्टा लागते तसतशा आता पहिली लिस्ट लागली, दुसरी लिस्ट त्यापेक्षा थोडी डाऊन गेली, आता तिसरी लिस्ट लागणार आहे तर त्यापेक्षा डाऊन जाणार आहे, चौथी लिस्ट लागणार आहे त्यापेक्षा डाऊन जाणार आहे, 5वी लिस्ट लागणार आहे त्यापेक्षा डाऊन जाणार आहे, 6वी लिस्ट लागणार आहे त्यापेक्षा डाऊन जाणार आहे, 7वी लिस्ट लागणार आहे त्यापेक्षा डाऊन जाणार आहे। तर म्हणजे ह्या डाऊन जे विद्यार्थी मित्रांनो होत जाते, ठीक आहे। तर या ठिकाणी 6 ते 7+ लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी लागणार आहे, कारण की मागच्या वर्षी 2023ला जवळपास 6 ते 7 लिस्ट आल्या होत्या, त्यावेळेस 30,000 जागा होत्या। आणि 2022ला सुद्धा जवळपास 7 ते 8 लिस्ट आल्या होत्या, त्यावेळेस जे 40,000+ जागा होत्या। तर यावर्षी 44,000+ जागा, 44,000+ यावर्षी जागा आहे। तर ज्या लिस्ट ह्या जवळपास 7 लिस्ट ज्या लागू शकते, ठीक आहे। 7 ते 8 लिस्ट लागण्याची यावेळेस शक्यता आहे, ठीक आहे। तर पहा ज्यांचं सुद्धा दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, घाबरायचं नाही आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएसचा आता तिसरी लिस्ट लागणार आहे, तर तिसऱ्या लिस्टचा कट ऑफ किती जाणार आहे डिव्हिजननुसार, ठीक आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जे चंद्रपूर डिव्हिजन आहे, ठीक आहे, तर चंद्रपूर डिव्हिजनचा थोडासा डाऊन या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे, ठीक आहे। कारण की कसं आहे त्या ठिकाणी जागा जास्त आहे पहिली गोष्ट, त्याचबरोबर जागा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जे डाऊन जाण्याची जे शक्यता आहे, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्मसुद्धा जास्त आले चंद्रपूर डिव्हिजनमध्ये। तर पहा ज्यांचं सुद्धा चंद्रपूर डिव्हिजनला झालं नसेल तर चंद्रपूर डिव्हिजनचा जे कट ऑफ आता तिसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा कमी जाणार आहे, असे मोजके डिव्हिजन आहे त्या ठिकाणी कट ऑफ जे कमी जाणार आहे, ठीक आहे। तर पहा अहमदनगर झालं, अकोला झालं आणि अमरावती डिव्हिजन झालं, तर या 3 ठिकाणी जे कट ऑफ हायच जाणार आहे, कारण की जागा कमी आहे आणि फॉर्म जास्त या ठिकाणी आले। म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी 90 जरी असेल, 90-92 जरी असेल तर होऊन जाणार आहे सिलेक्शन। त्यानंतर औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड जर असाल तर या ठिकाणी सुद्धा जवळपास 90पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो। त्याचबरोबर बीड झालं, भुसावळ झालं, बुलढाणा झालं, चंद्रपूर झालं, तर या 3 ठिकाणी जवळपास ज्यांना 85 ते 92च्या दरम्यान आहे त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर धुळे आहे, गोवा डिव्हिजन आहे आणि जळगाव आहे। तर या ठिकाणी सुद्धा कट ऑफ जे गोवा डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजनला कट ऑफ कमी जाणार आहे। म्हणजे ज्यांना 88 असेल, 90 असेल, त्या म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीला, ठीक आहे। आणि
PWD कॅटेगरी आणि ST कॅटेगरी ह्या दोन कॅटेगरीचा कटअप यापेक्षा कमी जाणार आहे, ठीक आहे। तर या दोन कॅटेगरीला 85 जरी असेल तरी सुद्धा सिलेक्शन होऊ शकते प्रत्येक डिव्हिजनमध्ये 85 ते 90च्या दरम्यान असेल। SC ST आणि PWD हे दोन कॅटेगरीच्या आणि EWS ह्या तीन कॅटेगरीच्या ज्या कटअप आहे हा 85 ते 90 जाणार आहे सर्व डिव्हिजनचा, ठीक आहे। बाकी SC ST तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, सॉरी SC OBC SC झालं, त्याचबरोबर OBC झालं, ओपन झालं, या सर्व कॅटेगरीचा जो कटअप जाणार आहे तर जे जळगाव डिव्हिजन आहे त्याचबरोबर कराड आहे, कोल्हापूर आहे, तर या ठिकाणी जो कटअप आहे हा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा जो कटअप जाणार आहे हा जवळपास 90 ते 92च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर मालेगाव आहे, मुंबई सिटी नॉर्थ आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, तर या ठिकाणी जो कटअप जाणार आहे SC ST OBC EWS कॅटेगरीचा जो कटअप जाणार आहे हा जवळपास 90 ते 92च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर नागपूर मोफसिल आहे, नागपूर सिटी आहे आणि नांदेड आहे, या तीन ठिकाणी जो कटअप हा जवळपास 90 ते 92च्या आसपास लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई आहे आणि उस्मानाबाद आहे, तर या तीन ठिकाणी जो कटअप जाणार आहे तर हा जो जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा जो जाणार आहे हा जवळपास 90 पर्यंत किंवा 91 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे आणि परभणी या तीन ठिकाणचा जो कटअप आहे हा जवळपास 92 ते 89च्या दरम्यान या ठिकाणी जाऊ शकतो। त्यानंतर पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे, तर या ठिकाणी जे 90 किंवा 93च्या आसपास असेल तर सिलेक्शन होऊन जाईल SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचं। रायगड, रत्नागिरी, मिरज आणि भुसावळ या तीन ठिकाणी 90 पर्यंत किंवा 92 पर्यंत जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा कटअप। त्यानंतर भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर तर या ठिकाणी सुद्धा 90 ते 92च्या दरम्यान आसपास लागणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर। त्याचबरोबर सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ तर या ठिकाणी जो कटअप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा 90 ते 92 पर्यंत आसपास लागणार आहे किंवा 89 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, ठीक आहे। आणि ST कॅटेगरी असाल, PWD कॅटेगरी असाल, त्याचबरोबर EWS कॅटेगरी असाल तर ह्या तीन कॅटेगरीचा कटअप यापेक्षा डाऊन जाणार आहे, ठीक आहे। ज्यांना 85 ते 92च्या आसपास असेल तर त्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे, तिसऱ्या लिस्टमध्ये। आता तिसरी लिस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनची कमी सुद्धा जाणार आहे आणि कोणकोणत्या डिव्हिजनची जे थोडीशी खाय सुद्धा जाऊ शकते, ठीक आहे। तर कटअप जे तिसऱ्या लिस्टचा डाऊन जाणार आहे या ठिकाणी, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, तर पहा मी तुम्हाला आता सांगून देतो। आता हे जे दुसरी लिस्ट लागली पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची, तर या दुसऱ्या लिस्टचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे हे 3 ऑक्टोबरपर्यंत करायचं आहे। 3 ऑक्टोबरपर्यंत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि तुमची जी लिस्ट आहे हे जवळपास 6 ते 7 ऑक्टोबरपर्यंत तुमची जी आहे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागण्याची शक्यता आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट, ठीक आहे। तर दुसरी लिस्ट वाल्यांचं जे 3 ऑक्टोबरपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि तुमची 6 ते 7 ऑक्टोबरपर्यंत तिसरी लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो येऊन जाणार आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। आता ज्यांना 60%, 70%, 80% आणि 90% ह्या गटाची जर ह्या गटातील तुम्ही असाल तर या विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे एक तर 4थ्या लिस्टमध्ये होऊ शकतं किंवा मग 7व्या लिस्टमध्ये होऊ शकतो, ठीक आहे। म्हणजे सर्व डिव्हिजनचा होणार आहे असं काही नाही आहे। ज्या ठिकाणी कमी अर्ध आले असेल तर नक्कीच त्या ठिकाणी कटअप डाऊन जाणार आहे, ठीक आहे। 70वर सुद्धा जाऊ शकतो, 80ला जाऊ शकतो, 90ला सुद्धा जाऊ शकतो आणि 60ला सुद्धा जाऊ शकतो कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये, ठीक आहे। ज्या ठिकाणी कमी अर्ध आले असेल त्या ठिकाणची, ठीक आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।